ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर, श्रद्धा सोनवणे म्हणून आहेत, त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे। गावाचं नाव सांगू नका बोलल्या त्या। आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं, व्हॉट्सअपला भरपूर जणांनी मला हे केलेले आहेत, अनुभव शेअर केलेले आहेत, का तर मी कुणाचे कॉल नाही उचललेले, तर बऱ्याच जणांनी 5-6 जणांनी तरी शेअर केलेले आहेत अनुभव। आधीचे अनुभव आहेत त्यामुळे मी कुणाचे नाही रिसीव्ह केले कॉल, तर त्याबद्दल सॉरी म्हणेन मी। आणि मी मुद्दाम करत नाही आहे। एका ताईंनी तर मला ह्याच्यासाठी आईंच्या पुण्यतिथी दिवशी हा अनुभव शेअर करा म्हणून त्यांनी मला सांगितलेलं होतं, तर तो अनुभवसुद्धा मला नाही त्या दिवशी जमत नाही आहे, म्हणून हे होत नाही आहेत, रोजच्या रोज अनुभव येत नाहीत। मी प्रयत्न करेन, पण मी असं नाही सांगू शकत की हां, रोजच्या रोज अनुभव येतील। पण खूप अनुभव आहेत आणि तेच झाले पाहिजेत शेअर, मला पण माहिती आहे। पण ते आईच जसं करून घेतील तसं माझ्याकडून होईल। तर त्या ताईंना पण मी सॉरी बोललेलेच पर्सनली, का तर खूप सुंदर असा अनुभव होता, जो पुण्यतिथीच्या आधी शेअर व्हायला पाहिजे होता खरं तर, पण तो झाला नाही माझ्याकडून। ताई पण बोलल्या की तुम्ही काही मुद्दाम नाही केलेला, असू दे त्याचं काही नाही, पण तो व्हायला पाहिजे होता खरं तर शेअर। तर अजून एक 3रा-4था नंबरला तो अनुभव येईल, नाही 5व्या-6व्या नंबरला तो अनुभव येईल। तर श्रद्धाताई म्हणत होत्या की गेली 3.5-4 वर्ष झालं मी आईच्या मार्गामध्ये आहे म्हणतात। खूप जास्त काळ नाही झालेला। हां, मी आधी जात होते म्हणतात बालोपासनेला। त्यांचं वय आता 27 आहे म्हणतात ताई। तर त्या म्हणत होत्या मी जात होते आधी बालोपासनेला. पण बालोपासनेला जात असताना असं काही म्हणजे काही कारण होतं किंवा काही असं काही नाही. शाळेत असताना वगैरे आम्ही जात होतो म्हणतात. तर काही प्रसादासाठी जात होतो असं पण नाही. जात होते शेजारी-पाजारी म्हणून आम्ही जात होतो म्हणतात माहेरी असताना। आणि 1-1.5 वर्ष झालं म्हणतात माझं लग्न झाले, 1-1.5 वर्ष झालं। तर त्या म्हणत होत्या ज्यावेळेला मी नव्यानं आत्ता हे लग्नाच्या आधी 1-2-3 वर्ष मी आईंच्या मार्गात आले, 2-2.5 वर्ष झालं लग्नाच्या आधी मी आईंच्या मार्गात आले म्हणतात। तर त्याला कारण होतं म्हणतात। आधी सुरुवातीला जात होते शाळेमध्ये वगैरे असताना, बालोपासनेला वगैरे, नंतर ते असंच टाईमपास म्हणून, बाकी काहीच नाही। सगळे जातात म्हणून त्यांच्याबरोबर जायचं, प्रसाद घ्यायचा, गप्पा मारत यायचं घरी, एवढंच काय ते। आणि त्याच्यानंतर परत कधीच नाही, कॉलेज लाईफमध्ये कधीच नाही। आणि कॉलेज लाईफ पण खूप छान होती, घरचं पण सगळं खूप छान होतं, माहेरी सगळं चांगलं होतं, त्यामुळे कधी असं वाटलं नाही। कदाचित ते असेल कारण, किंवा आईंना म्हणजे माझे भोग सरले नसतील, किंवा आपण म्हणतोय ना गुरुमार्ग मिळणं सुद्धा नशिबाचं काम आहे। तर त्यावेळेला माझं नशीब हे नसेल, उजळलं नसेल कदाचित, त्यामुळं मला नाही मार्ग मिळाला असं म्हणत होत्या त्या। तर मी आले ज्यावेळेला आईंच्या मार्गामध्ये, कोरोनाच्या ह्याच्यामध्ये मी म्हणजे थोडं-थोडं करायला लागले होते। ते करणं म्हणजे ते मार्गात येणं नव्हेच म्हणतात ते। म्हणजे कोरोनाच्या ह्याच्यामध्ये घरात जी पुस्तकं होती, त्यातले बरेच मी देवाची पुस्तकं वाचायला सुरुवात केलेली होती, का तर माझ्या वडिलांना कोरोना झालेला होता म्हणतात। तर मी त्यात सगळी पुस्तकं वाचत होते म्हणतात। वडील खूप खूप क्रिटिकल कंडिशनमधून माझे वडील वाचले म्हणतात। पण त्यावेळी अक्षरशः असं वाटलं की देवाचा आधार पाहिजे। त्यावेळेला ना माणसांचा आधार मिळत होता, ना कुणाचाही। आम्ही कसे दिवस काढले ते सांगायचंच नाही आहे म्हणतात मला, ते आठवायचं सुद्धा नाही आहे। पण ते अनुभवाच्या ह्याच्यातून ते मला आता बोलावं लागतंय म्हणतात। खूप बेकार दिवस होते म्हणतात ते। अक्षरशः म्हणजे माणसांनी काय वागलं पाहिजे आणि आता कितपत आपल्यामध्ये सुधारणा करून घेतली पाहिजे, हे म्हणजे समजवायला लावणारा तो काळ होता। आणि त्यातूनही अजूनही माणसं जर सावरली नाहीत किंवा सुधारली नाहीत, तर खूप बिकट अवस्था आहे म्हणतात नंतर। आणि त्या काळात मी खऱ्या अर्थानं, म्हणजे खऱ्या अर्थानं नाही आले म्हणतात, पण त्या काळात मला देवाचं काहीतरी केलं पाहिजे हे वाटायला लागलं म्हणतात।
आणि त्या काळात मी आमच्या घरी शिवलीलामृत होतं ते वाचलं म्हणतात. भगवद्गीता होती ती वाचली. त्याच्यानंतर आईंची बालोपासना माझ्याकडे त्यावेळी होती म्हणतात. ती मी वाचायला सुरुवात केली. बालोपासना त्या काळात मी वाचायला सुरुवात केली म्हणतात. आणि मग बालोपासना वाचताना असं काही नव्हतं, की हे बालोपासनेचंच कंटिन्यू करायचं आहे किंवा आईंच्या मार्गात यायचं, काहीही असं नव्हतं म्हणतात. पण वडील माझे त्या काळात ज्यावेळेला बरे झाले, तर त्यावेळी आम्ही खूप देवाचे आभार मानले म्हणतात. त्यात मी जी जी पुस्तकं वाचून काढली, त्या त्या सगळ्या पुस्तकांची मी आभारी आहे. असं सगळ्या देवांना म्हणजे असं काहीच नव्हतं म्हणतात, की एका देवाचे मी आभार मानले. त्यावेळेला कळतच नव्हतं म्हणतात सगळे देव एकच आहेत आणि गुरूंनी सांगितलेल्या नामाने गुरूंनी जे आपल्याला सांगितले ते केलं, की सगळ्या देवांचा आशीर्वाद लाभतोय. हे आत्ता कळतंय म्हणतात. ते पण आत्ता 1-1.5 वर्षात कळायला लागलं. हे पण कळत नव्हतं म्हणतात. आईंच्या मार्गात आले तरीसुद्धा. मग त्यातनं मी त्यावेळेला मी थोडं-थोडं करायला सुरुवात केलेली होती सगळं हे. त्यातनं कोरोनामधनं नंतर बाहेर पडल्यानंतर तो काळ गेला आणि त्या काळानंतर परत फेरसे आहे तसं रुटीन चालू झालं. परत कुठले देव, कुठलं काय, परत हे नाही झालं. पण नंतर एक दिवशी म्हणतात असा मोठा फटका बसला, की मला असं वाटलं, अरे आपण देवाचं सोडलं म्हणून कदाचित असं झालं का? का तर जोपर्यंत बाहेर पडता येत नव्हतं, किंवा खूप क्रिटिकल घरी पण कंडिशन होती, वडिलांची अवस्था बेकार होती, त्यावेळेपर्यंत सगळे देव आठवत होते. शिवलीलामृत तर खूपदा मी वाचून काढलं. आईंची बालोपासना रोजच्या रोज म्हणत होते. शिवलीलामृत वाचत होते. भगवद्गीता होती घरी, ती वाचनात काढलेली होती. सगळं चालू होतं आणि सगळं परत व्यवस्थित झालं. जग चालू झालं, तसं देव सुटले म्हणतात त्या. जग चालू झालं आणि जगात राहणं चालू झालं. देवांचं काही त्यानंतर आठवेन असं झालं. आणि मग त्याच्यानंतर एकदा म्हणतात असंच फिरायला म्हणून आम्ही गेलेलो होतो. म्हणजे फॅमिली ट्रिप. फॅमिली ट्रिप म्हणता येणार नाही म्हणतात ते, म्हणजे एकांच्या कार्यक्रमासाठी आम्ही गेलेलो होतो. लग्नाचा कार्यक्रम होता, जवळचाच होता, त्यासाठी आम्ही गेलेलो होतो. तर काही-काही ठिकाणं अशी असतात, ताई म्हणत होत्या, की जिथं आपण जाण्यानं कुणाला आनंद होत नाही, आणि म्हणजे आपण नाही गेलं तरी ते चालून जाण्यासारखं असतंय. पण आपल्याला तिथं जावं लागतंय आणि आपल्याला पण जायचं खूप इंटरेस्ट असतोय असं नाही. पण तिथं जावं लागतंय. का म्हणजे त्याला काही पर्याय नसतोय. नाही गेलं तरी पण आपल्यालाच दूषण दिलं जाणार असतंय आणि जरी आपण गेलो तरी पण तिथं कोण खुश होणार नसते. आपण पण स्वतः खुश होणार नसते, की अरे आपण तिथे गेलोय म्हणून. काय आपल्याला पण आनंद फारसा होणार नसतो, पण तरी पण जावं लागतंय. तर अशाच एका कार्यक्रमाला आम्ही सगळे फॅमिली मेंबर गेलेलो होतो म्हणतात. आणि तिथं गेल्यानंतर 3 दिवस राहावं लागणार होतं म्हणतात त्या ठिकाणी. तर आम्ही तिथं राहिलो म्हणतात आणि राहिल्यानंतर असं झालं, दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ होती म्हणतात आणि माझ्या वडिलांना ना जरासा त्रास व्हायला लागला. म्हणजे त्यांना थोडंसं त्याच्यानंतर थोडं म्हणजे आपण म्हणतो ना, रोगप्रतिकार शक्ती असं कमी झालेली होती. मग ते पाणी वगैरे बदलल्यामुळं वगैरे ना, ते वडिलांना थोडंसं त्रास व्हायला लागला आणि सर्दी खोकला वगैरे परत सुरू झालेलं होतं म्हणतात त्यांना. तर सगळेजण म्हणजे आधीच कोरोनामध्ये वडिलांना कोरोना झालेला होता, तर सगळेजण घाबरत होते म्हणतात. आणि त्या काळातसुद्धा म्हणजे झालेलं होतं सगळं व्यवस्थित, रहाटी सगळी सुरू झालेली होती, असं काही नव्हतं म्हणतात. पण त्यावेळेला वडील आजारी पडल्यावर त्यांची तब्येत थोडी जी बिघडली वगैरे, इथं कुठं दवाखान्यात न्यावं लागेल असं म्हटल्यानंतर सगळेजण आईला माझ्या दोष द्यायला लागले, किंवा वडिलांना पण माझ्या बोलायला लागले, कशाला मग यायचं, आपल्याला नाही आहे होत तर मग कशाला यायचं, कुणी काय एवढं जबरदस्ती केलेली होती का, हे केलेली होती का, असं बोलायला लागले म्हणतात. आणि त्या ह्याच्यामध्ये माझ्या तोंडून जरासं फटकळपणानं निघून गेलं म्हणतात, की आलो नसतो तरी पण तुम्ही आम्हाला बोललाच असता आणि आलोय तरी पण आता थोडीशी तब्येत बिघडली तर तुम्हाला सगळ्यांना त्रास व्हायला आहे, असं म्हणजे माझे शब्द थोडे रॅशली होते. तर मी बोलले म्हणतात त्यांना. बोलल्यानंतर म्हणतात त्यांना खूप राग आला. पोरगी बोलते असं म्हणून त्यांना खूप राग आला आणि त्या भरात म्हणजे
माझे रिलेटिव्हज एक आले त्यांच्यासोबत ह्याच्यामध्ये दवाखान्यामध्ये वगैरे. तर त्यांची मिसेस ओरडत होती, "कशाला त्या माणसाला कोरोना झालेला होता, तुम्ही कशाला चाललाय?" वगैरे असं ते त्या त्या ओरडत होत्या म्हणलं. पण तरीसुद्धा ते आले आमच्यासोबत. फारसं आनंदानं किंवा फारसं ह्यानं कोण येत नाही दवाखान्यात. खूप नाराजीतच ते आले, पण ते आले. आणि मग तिथं दवाखान्यामध्ये गेल्यानंतर वगैरे काही नाही, अगदी हे होतं, त्यांनी इंजेक्शन वगैरे दिलं, काही नाही, प्रॉब्लेम नाही, तुम्ही हे करा. पण तुम्हाला सांगू घरी आल्यानंतर असे काही-काही गोष्टी ऐकायला मिळाल्या, अशा काही-काही गोष्टी बघायला मिळाल्या तिथं, ऐकायला मिळाल्या. इतका इन्सल्ट काहीतरी केला गेला आणि असं हां, तिकडंच जेवण घेऊन जा त्यांचं, इथं नको थांबू, माणसांमध्ये हे कर आणि कशाला बाई इथं असं हे करायचं, कशाला घेऊन यायचं. आई माझी काही बोलू शकत नव्हती. का तर ते तिचं सासर होतं. म्हणजे सासरचेच रिलेटिव्हज असल्यामुळं ती काहीच बोलू शकत नव्हती. ते वडिलांचेच नातेवाईक. तर त्यामुळं ती काहीच बोलू शकली नाही आणि खूप इन्सल्ट केला गेला म्हणले आईचा. आणि कशाला घेऊन यायचं, तू तू एकटीच यायचं नाहीस का बाई वगैरे हे ते. आणि मग त्यांना वडिलांना वाटायला लागलं, अरे आपलीच लोकं आहेत आणि असं बोलतायत. तर ते बोलले, "आम्ही आजच्या आज निघून जातो." आजच्या आज निघून जातो असं बोलले. आणि ते लिटरली त्याने बॅगा वगैरे सगळं पॅकिंग केलं. पण कुणीही म्हटलं नाही, "उद्या कार्यक्रम आहे आणि कशाला तू हे करतोयस आणि तू राहा." असं कुणीच नाही म्हटलं. का तर प्रत्येकाला एक भीती असते. भीतीचं तर ठीकच आहे म्हणतात त्या. पण असं कुणी आधी जरी बोललं असतं, की तो अशा आजारातून उठलेला आहे, तर नको आणू किंवा येऊ नका तुम्ही, चाललं असतं आम्हाला, बरं झालं असतं असं वाटायला लागलं म्हणतात. पण बरं झालं असतं तसं जर झालं असतं तर. पण कुणी समजून नाही घेतलं आणि मग आम्ही तिथून निघायचं हे केलं. आणि निघतानाच म्हणल्या असं झालं, की माझी आई बाथरूममध्ये गेलेली होती आणि तिला काय झालं माहिती नाही म्हणतात. बाथरूममध्येच ती चक्कर येऊन पडली आणि चक्कर येऊन पडल्यानंतर आम्हाला माहितीच नाही की ती आत पडली आहे. आणि अ, म्हणजे ती लिटरली पूर्ण बेशुद्धच होती तिथं बाथरूममध्ये. आणि काय झालं म्हणून ना मी दार वाजवायला लागले. "आई काय झालं? इतका वेळ काय?" म्हणजे बराच वेळ झाला. एक 20-25 मिनिटं झाले तरी ती बाहेर येत नव्हती. त्यामुळं मी म्हटलं, "आई किती वेळ? काय झालंय?" का तर आम्हाला जायचं होतं. माझ्या बाबांनी टॅक्सी वगैरे सगळं हे केलं, बोलवलेली होती, की नाही आपण जाऊ घरी. आणि कुणीच असं बोललं नाही. आम्ही जातो बोललं तरी पण कुणीच नाही बोललं, की "राहा, जाऊ दे आणि तू नको बाहेर येऊ, तू झोपून राहा किंवा फंक्शनला बाहेर नको तू फंक्शन अटेंड करू" वगैरे असं काहीच कुणी बोललं नाही. तर ती बाथरूममध्ये पडली. 20 मिनिटं झालं तरी ती बाहेर येत नाहीये. म्हटल्यावर आम्ही हे केलं, "आई इतका वेळ काय करतेस?" म्हणून मी हे केलं. तर आवाज येईना आतून. तर मग मी बऱ्याच वेळेला नॉक केलं आणि मग मी घाबरले म्हणतात. आवाज येईना म्हटल्यावर मी घाबरले. आणि घाबरल्यानंतर मग म्हणतात बाबा पण एकदम आधीच ते औषधं वगैरे घेऊन हे केलेले होते आणि नुकतंच ते दवाखान्यातून वगैरे आलेले होते. तर काय झालंय? त्यांनी दंगा सुरू केला आणि मग ते नातेवाईकात बाहेर सगळेजण हे करत होते. तर ते आले, की काय झालंय? आणि तो दरवाजा तोडावा लागला. तर दरवाजा तोडायला लागल्यानंतर मग तिथं खूप दंगा केला त्यांनी. म्हणजे परिस्थिती अशी आहे, तरीसुद्धा बोलणारी लोकं अजिबात तोंडावर ताबा ठेवत नाहीत काही-काही वेळेला, की ह्यांनी मुद्दाम केलंय का? किंवा अ, का आपण अशा सिच्युएशनला बोललं पाहिजे किंवा नाही, असा विचार करत नाहीत. आणि माझी आई लिटरली अशी बाथरूममध्ये अशी पडलेली होती, की तिला कशाचीही शुद्ध नव्हती. म्हणजे अंगावरच्या कपड्यांची सुद्धा तिची शुद्ध नव्हती म्हणतात. आणि अशा अवस्थेत सुद्धा तिला बघून ती नाटक करायला लागले असं बऱ्याच बायका तिथं बोलल्या म्हणतात माझ्यासमोर. की काय नाटकी बायका असतात. आता जायचं आहे, तिला फंक्शन बघायचं आहे म्हणून ती नाटक करायला लागले. असं हे शब्द वापरले गेले म्हणतात माझ्या आईला माझ्यासमोर. आता उद्या जायचं नाही आहे हिला म्हणून. तर
मला आश्चर्य वाटलं, की कुठल्या बाईला वाटेल, की आपला नवरा चला जाऊया म्हणतोय आणि आपण सासरच्या कुठल्यातरी फंक्शनला हां, आपण राहूया, थांबूया, असं कुठल्या बाईला वाटेल? तर मुद्दाम आम्हाला त्रास द्यायचा आहे म्हणून पडली असेल. असं तिथं बोललं गेलं आणि माझ्या आईला उचललं गेलं, दवाखान्यात नेलं गेलं आणि तुम्हाला सांगू बाबांचं असं जसं झालेलं होतं म्हणतात, ताई म्हणत होत्या, तसं ती खूप खचलेली होती. मानसिकदृष्ट्या वगैरे पण ती खचलेली होती आणि आई खूप वीक झालेली होती. तर तिनं स्वतःकडं कमी आणि त्यांनाच म्हणजे कव्हर करण्यासाठी बाबाच व्यवस्थित होऊ देत ह्याच्यासाठी खूप काळ तिनं घालवलेला होता आणि खूप तिनं त्यांच्यासाठी मेहनत घेतलेली होती. त्यांच्यासाठी खूप वेळ दिलेला होता. तर तिनं स्वतःकडे दुर्लक्ष केलेलं होतं म्हणतात त्या काळामध्ये. आणि मग दवाखान्यात तिला ॲडमिट केलं गेलं आणि बाबा पण घाबरले. मला दोन्हीकडनं टेन्शन यायला लागलं, की ह्यांना काहीतरी झालं तर काय करायचं? आणि आमच्याबरोबर जी बाबांना नेलेली व्यक्ती होती म्हणतात तीच एक व्यक्ती फक्त होती. आम्हाला ना जेवण कुणी विचारलं ना हे आम्ही हॉस्पिटलमधलं तिथलं जेवण घेतलं. ते पण आले म्हणतात त्यांनी सोडलं, थोडा वेळ थांबले आणि परत आणू का जेवण असं विचारलं. पण माझे बाबा म्हटले, "नको, आम्ही इथलंच काहीतरी घेतो हॉस्पिटलमधलं वगैरे." तर तिथंच जेवण वगैरे आणि आमच्या बॅगा वगैरे घेऊन मी पण तिथंच म्हणजे सगळं बॅगा वगैरे हे करून तर तिथं अलाउड नव्हतं म्हणतात असं हे करणं. तर तुम्हाला सांगू म्हणतात अख्खी रात्र माझ्या बाबांनी टॅक्सीमध्ये बसून काढली आणि मी तिथं आईजवळ होते म्हणतात आणि पण कुणीही घरनं आलं नाही आणि हे केलं नाही. बाबांनी मित्रांना वगैरे फोन लावले, हे केलं आणि 2-3 दिवस तरी आईला ठेवायला लागणार होतं. तिला ना अशक्तपणामुळं वगैरे खूप विकनेसमुळं तिचं एच-बी पण कमी झालेला होता म्हणतात आणि विकनेसमुळं सलाईन वगैरे लावूया, एक 2-3 दिवस राहू दे वगैरे त्यांनी सांगितलं. की 2-3 सलाईन 2-3 दिवस नाही सॉरी 2-3 सलाईन लावूया वगैरे असं सांगितलं डॉक्टरांनी वगैरे आणि त्या दिवशी हे केलं. तुम्हाला सांगू घरनं एकही फोन आला नाही किंवा कुणी चौकशी केली नाही आणि मी खूप घाबरले होते, की मला असं वाटत होतं बाबांना काही होईल का? आईला काही होईल का? आपण एवढ्या लांब आलोय परक्या गावामध्ये आणि कोणीच आपल्याला विचारपूससुद्धा करायला येत नाहीये आणि मग त्या दिवशी ना मला काहीच म्हणजे काहीच नव्हतं अवेलेबल. पुस्तकं वगैरे देवाची काहीच नव्हती आणि मग त्या दिवशी मला रिअलाईज झालं, की अरे आपण म्हणजे सोडून दिलं म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये आपण एवढी पुस्तकं वाचली, सगळं वाचलं, पण बाकीचं सगळं सोडून दिलं आपण. सगळं सोडून दिलं. सगळं जग सुरू झाल्यानंतर सगळं सोडून दिलं. देवाला सोडून दिलं जग सुरू झाल्यानंतर. पण आज जगानं दाखवलं, की जर मी नाही आहे, तर तुझ्यासोबत कुणी नाही आहे. जग तुला कधीही सोडू शकतंय. जर माझी साथ जर तू सोडलीस, तर जग तुला कधीही, कुठंही, कुठल्याही परिस्थितीत कसाही धक्का देऊन तुला लाथ घालून जग सोडू शकते. हे मला त्या दिवशी रिअलाईज झालं आणि मला ते जाणवलं. आतून कुठेतरी असा आवाज आल्यासारखा झाला, की जग सुरू झाल्यावर तू देवाला सोडलंस ना, म्हणून देवानं दाखवून दिलं, की मला सोडून जग तुला कधीही लाथ घालू शकतं. आणि मग मला असं सुचेना आता काय मी कुठल्या म्हणजे कुठल्या देवाचं करत होते असं पण नाही ना त्यावेळेला. तर मग मी काय केलं म्हणतात की काहीच आठवेना की काय काय वाचावं? म्हणजे देवाचं पुस्तक पण नाही कुठलं. तर बालोपासना मला त्यावेळेला आठवत होती. तर मी आईच्या शेजारी बसून बालोपासना केली म्हणतात. तरी पण तुम्हाला सांगू म्हणतात बालोपासनेतलं काही-काही गाळलं गेलं होतं माझ्याकडून. का तर दुसरं काही नव्हतंच माझ्याकडं म्हणतात. आणि त्यावेळेला मी चॅनल वगैरे होते, बरेच चॅनल होते म्हणतात त्यावेळेला. पण मी कधीच कुठले चॅनल पण बघितले नव्हते म्हणतात आईंचे. तर मग मी शिवलीलामृत वगैरे ते पण ह्याच्यावर काढलं, मोबाईलवर काढलं. पण पहिल्यांदा आठवलं ते बालोपासना. पण मोबाईलमध्ये बघावं असं ते काय माझ्या डोक्यात आलं नाही. मी असंच तोंडी बालोपासना सुरू केली. काही-काही शब्द गाळले गेले. नंतर मग ते शिवलीलामृत वगैरे ते सगळं मी असं नेटवर सर्च करून YouTubeवर वगैरे सर्च करून मग ते हे केलं. पण तुम्हाला सांगू बालोपासना झाल्यानंतर ज्यावेळेला आपण म्हणतो ना एक मनाचं समाधान, ते समाधान वाटायला लागलं, की माफ करा आणि पहिल्यांदा मी माफी मागितली
ती आईंची माफी मागितलेली होती म्हणतात. की का तर बालोपासना झाल्यानंतर, "आई मला माफ करा आणि ह्याच्यानंतर मी काहीच केलं नाही." तर त्या गोष्टीची खूप गिल्ट वाटली आणि आता इथून पुढं मी कधी नाही सोडणार. मी रोज बालोपासना करेन आणि आईला तेवढं व्यवस्थित हे करा, आम्ही आमच्या घरी सुखरूप जाऊ दे, वडिलांना काही होऊ नये, असं मी आईंना प्रार्थना वगैरे केली आणि त्याच्यानंतर म्हणतात लगेच एक दिवसातच आईला डिस्चार्ज मिळाला. आम्ही तिथूनच सरळ आमच्या घरी आलो म्हणतात. ज्यांनी आम्हाला दवाखान्यात सोडायला आलेले होते, त्यांना फक्त कॉल केला, की आम्ही असं-असं निघतोय. तर त्यांनी "हां, ठीक आहे" असं बोलले म्हणतात आणि आम्ही मग हे केलं म्हणतात, आमच्या घरी आलो. त्याच्यानंतर मला असं जाणवलं की नाही आपण केलं पाहिजे. मग मी त्यावेळेला शिवलीलामृत, आईंची बालोपासना आणि भगवद्गीता घरी आल्यानंतर ते परत सुरू केलं. पण असं काहीच नव्हतं की आईंचंच करायचं आहे आपल्याला, असं काहीच नव्हतं. पण नंतर एक 5-6 महिन्याचा हा नेम रोजच्या रोजचा चालू राहिला. आणि तुम्हाला सांगू अचानकपणे माझ्या आईचं म्हणजे ज्यावेळेला माझी आई अगदी हे होती, बरी झालेली होती. म्हणजे ती काय बरीच होती. पण तरीसुद्धा तिला पण कव्हर व्हायला 8-15 दिवस गेले म्हणतात त्याच्यानंतर. त्या काळामध्ये तिचं मत परिवर्तन किंवा मन परिवर्तन काय झालं माहिती नाही. पण ती ना म्हणजे मी काही असं सांगितलं नाही किंवा मी बोलले नाही किंवा त्या बाबांनी बोलले नाहीत किंवा ती आधी कधी काही करत होती असं नाही. पण तिला ना बालोपासना का करावीशी वाटली माहीत नाही. पण तिने बालोपासना सुरू केलेली होती म्हणतात. म्हणजे जरा बरं वाटायला लागलं ना, फक्त ती बालोपासना तिने सुरू केलेली होती. तर मला पण असं आश्चर्य वाटलं, की आई कधीच नाही, पण असं बालोपासना अधेमध्ये तिनं कसं काय सुरू केले? आणि नंतर मग थोड्या महिन्यानंतर मी तिला बोलले, "आई अचानकपणे बालोपासना तू कशी काय सुरू केलीस?" तर आई मला बोलली, "मी ज्यावेळेला ह्याच्यामध्ये होते ना, दवाखान्यामध्ये होते ना, तर मला ना तुला सांगू ह्या आई आहेत ना, अशीच एक बाई माझ्यासमोर आली आहे आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवायला लागली आहे." असं वाटलं अगं. आणि ना मी थोडीशी धुंदीत होते औषधांच्या, पण मी डोळे उघडले, पण मला असं वाटत होतं, की तू बालोपासना म्हणायला लागलेली आहेस. म्हणजे हे तिला माहिती नव्हतं, की म्हणजे ती औषधांच्या ह्याच्यात होती, की मी बालोपासना करायला लागली आहे. हे तिला काही माहिती नव्हतं म्हणतात त्या. पण तिला असं ते जाणवलं, की ही बालोपासना करायला लागली आहे. म्हणजे आणि मी खरंच करतच होते पण तिला माहिती नव्हतं. आणि ह्या आईंसारख्याच एक बाई आलेल्या होत्या आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवत होत्या आणि म्हणत होत्या काही नाही आणि तू लवकर बरी होशील. आणि बरी झाल्यानंतर ना मला 2 वेळा ह्याच स्वप्नात आल्या. म्हणजे मला माहिती नाही मला ती आठवत नाहीत स्वप्न, पण बरी व्हायच्या आधी ह्याच माझ्या स्वप्नात आल्या 2 वेळा. असं बोलल्यानंतर ना माझ्या अंगावर काटे आले म्हटलं आणि मी म्हटलं, "आई असलं काहीतरी सांगत जाऊ नकोस." तर "अगं होय, खरंच तर." असं आई बोलली म्हणतात. आणि म्हणून मग मी बरी झाल्यानंतर बालोपासना सुरू केली. आणि मग मला असं वाटायला लागलं की आईंनीच आईला बरं केलं. आणि मग माझा कुठेतरी ओढा थोडासा वाढला गेला आणि मग मी बाबांच्या पण पाठीमागे लागले. "बाबा बघा आईला ना असं आई स्वप्नात आलेल्या होत्या. तुम्ही पण करत चला बालोपासना वगैरे." तर बाबांनी माझ्या कधी म्हणजे आढेवेढे वगैरे किंवा "नाही, हे गप्प बस" असं काहीच नाही. त्यांनी लगेच "हां, ठीक आहे, मी करेन." असं म्हणून त्यांनी लगेच ते सुरू केलं. तुम्हाला सांगते म्हणतात त्या काळात खूप खूप भारी वाटत होतं. म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतात ना, म्हणजे समूहानं केलेली प्रार्थना खूप जास्त ताकद देते. त्या घराला असू दे, त्या ठिकाणाला असू दे. म्हणून आईंनी सांगितलंय मंदिरात जाऊन उपासना करा. का तर सामूहिक उपासना होते ना ती. तर त्यामुळं त्या उपासनेत खूप जास्त ताकद असते. तर माझे वडील म्हणायला लागले, "आपण एकत्रच मिळून मग करू. तू एकदा, मी एकदा असं नको." तर मग आम्ही सकाळीच त्या म्हणजे बालोपासनेमध्ये आहे ना, अंघोळ झाल्यानंतर सकाळी बालोपासना करा. तर मग आम्ही सकाळी करायचं असं ठरवलं आणि आम्ही 6:30चं टायमिंग ठरवलं. तुम्हाला सांगू म्हणतात त्या बालोपासनेनं इतके चमत्कार केले आमच्या आयुष्यामध्ये
अवघ्या 7-8 महिन्यामध्येच इतके मोठे चमत्कार. का तर बालोपासनं आम्ही तिघं मिळून करायचो. घरात धूप लावून, अगरबत्ती त्याच्यानंतर दिवा लावून फुलं वगैरे वाहिली जायची. बाबा सकाळी लवकर उठून फुलं व्हायचे आणि आम्ही बालोपासना करायचो. ती एक पॉझिटिव्हिटी ना शब्दात नाही सांगता येणार म्हणतात. ती ती जी प्रसन्नता, ती एक सकारात्मकता, ती पॉझिटिव्हिटीच्या नाहीच शब्दात ते वर्णन करताच येणार नाही म्हणत होत्या. इतकं सुंदर वाटायचं म्हणतात. आणि 8-9 महिन्यामध्ये तुम्हाला सांगू म्हणतात इतकी मोठी प्रचिती आली. म्हणजे आम्ही कधीच असा विचार केला नव्हता म्हणतात. कधीच नव्हता विचार केला. माझे बाबा ना पहिल्यापासून खूप हौशी होते म्हणतात. की त्यांना असं म्हणजे गाड्यांचं वगैरे खूप खूप हौस होती म्हणतात. पण जसं कोरोनाचं हे होऊन गेलं, त्याच्यानंतर आमची गाडी पण विकलेली होती म्हणतात. कोरोना जसा बाबांना झाला, तसा आमची आमची फोर व्हीलर होती ती विकलेली होती म्हणतात त्या काळामध्ये. का तर बाबांची कंडिशन पण तशी नव्हती आणि परत चालवायला कोण चालवणार वगैरे म्हणून ती विकलेली होती. जरा पैशाची पण होतीच गरज, तर ते विकलेलं होतं म्हणतात. आम्हाला वाटलंच नव्हतं, की परत आम्ही काही लगेच गाडी घेऊ किंवा घेऊ. बाबा चालवण्याच्या ह्याच्यामध्ये नंतर लवकर येतील असं आम्हाला वाटलं नव्हतं म्हणतात. पण ना तुम्हाला सांगू कसं काय हे झालं, आम्ही असंच बघायला म्हणून गेलेलो होतो म्हणतात. असं काही नाही ठरवलेलं होतं की काय. पण गेलो आम्ही हे करायला आणि तुम्हाला सांगू म्हटल्या पैसे पण असं काही आमच्याकडे होते असं नाही. आमच्याकडे पैसे होते आणि बँक बॅलन्स खूप जास्त होता आणि आम्ही गाडी बुक करायची म्हणून पण नाही. पण गाडी बुक झाली म्हणतात आणि आमची जी गाडी होती ना, त्या गाडीपेक्षा मोठी गाडी अ, विचारच करणार नाही म्हणतात कोण. कुणाला वाटत पण नव्हतं आम्ही परत गाडी घेऊ शकेन. तर आम्ही जी गाडी घेतली त्याच्यापेक्षा मोठी गाडी इतकं मला सांगताना आनंद होतोय म्हणतात. आणि आम्ही गाडी घेतली. गाडी घेतली. ते कसं होत गेलं ते मला सांगता येणार नाही म्हणतात. ते पैशांची जुळवाजुळव कशी झाली काही सांगता येणार नाही म्हणतात. का तर सांगितलं तर ते कदाचित लोकांना काहीतरी खोटं वाटेल किंवा पटणार पण नाही. पण मी बोलले त्यांना, "असं काही नाही, आईंच्या मार्गातले आहेत सगळे, त्यामुळं आई काय-काय चमत्कार करतात." तर ते सगळ्यांना माहिती आहे. पण त्या म्हटल्या, "आम्ही कोणतंही म्हणजे लोन न करता ती गाडी आमच्या दारात आली. लोन न करता सगळे पैसे आम्ही चुकते केले." म्हणतात. सगळे म्हणजे 12 लाखाची गाडी. हा माणूस कोरोनामधून उठलेला आहे आणि इतकी क्रिटिकल कंडिशन होती आमची फायनान्शियली वगैरे सगळीच. तर त्यातनं हा माणूस परत 12 लाखाची गाडी घेईल असं कुणाला वाटत नव्हतं आणि तेही आम्ही काही हे न करता. त्या काळात बरोबर म्हणजे आमचे पैसे मिळाले. जे म्हणजे वाटत नव्हतं त्यावर्षी मिळतील किंवा काय. ते पैसे जे मिळणार होते पण कधी मिळतील माहीत नव्हते. ते पैसे बरोबर त्यावेळेला मिळाले आणि फक्त आम्ही बघायसाठी म्हणून गेलेलो होतो. गाडी फक्त आम्ही बघितलेली होती. पण त्याच्यानंतर 3 ते 4 दिवसात त्या गाडीचे पैशांची जुगाड आईनी केला म्हणतात. ते वाटलं पण नाही की आम्ही गाडी बघायला गेलोय आणि लगेच 4-5 दिवसात गाडीच्या पैशांची जुळवणी होईल. आणि ते जुळवणी पण आईनी करून आणली आणि डोक्यात सुद्धा नव्हतं ते पैसे पण अचानक आले म्हणतात. त्या काळामध्ये आईचे गेलेले दागिने आणले आणि बाबांना गाडी घेतली. आणि तुम्हाला सांगू इतका प्रचंड आनंद झाला आणि पहिली ट्रिप त्या गाडीतून मग आम्ही बेळगावला गेलो म्हणतात. बेळगावला गेलो, त्याच्यानंतर आमच्या इथल्या शाखेमध्ये आम्ही गेलो म्हणतात. त्याच्यानंतर शाखेमध्ये जाणं सुरू झालं म्हणतात. मग आई रोज जायला लागली. मला काही रोज जाणं जमत नव्हतं. पण मी अधेमध्ये जात होते. आई रोज जायला लागली आणि मग आम्ही तिघांनीही अनुग्रह घेतला म्हणतात. इतके म्हणजे तुम्हाला सांगू त्याच्यानंतर परीक्षा म्हणजे आता खूप काळ कमी आहे म्हणतात माझ्या सेवेचा. कदाचित पुढं येतील परीक्षा. पण लग्न झाल्यानंतर थोड्याशा परीक्षा झाल्या. पण खूप नाही म्हणतात.
खूप असं नाही. आता थोडासा काळ झालाय म्हणून कदाचित येतील पण परीक्षा मोठ्या, मला काही माहिती नाही म्हणतात प्रारब्धानुसार. पण आत्तापर्यंत तर आईंनी इतकं आणि मग आम्ही बेळगावला गेलो. आम्ही खूप भारी तो अनुभव इतका सुंदर होता म्हणतात. पहिल्यांदा आपण नवीन गाडीतून आम्ही बेळगावला गेलो, आईंच्याकडे गेलो. तिथून आलो. त्याच्यानंतर खूप ट्रिपा केल्या आम्ही. पहिल्यांदा आईंनी तिथं म्हणजे आपल्या दारात नेलं आणि त्याच्यानंतर खूप गाडीतून फिरलो आणि थोड्या काळानंतर मग म्हणतात लगेचच हे झालं, माझं लग्न झालं. थोड्या काळानंतर थोड्या वर्षानंतर मग माझं लगेच लग्न झालं म्हणतात. लग्न झाल्यावर तुम्हाला सांगू ते लग्नसुद्धा म्हणजे आईंनी आमच्या आई-वडिलांचा एकही रुपया लग्नात खर्च होऊ दिला नाही म्हणतात. एकही रुपया माझ्या आई-वडिलांनी खर्च होऊ म्हणजे माझ्या आई-वडिलांचा खर्च होऊ दिला नाही. म्हणजे ही सगळी उपासनेची हे होती. जसं आई मंदिरात चालली आणि आईचा पूर्वीपासूनच स्वभाव असा होता, की जो आईंनी म्हणजे नियमांमध्ये जे घातलंय ना, की असं नाही केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. तो स्वभाव आईचा पहिल्यापासून होता. माझा स्वभाव थोडासा फटकल किंवा आईंच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपण काय म्हणतोय, आईंच्या मार्गामध्ये राहणाऱ्या लोकांचा असायला नाही पाहिजे, तसा थोडासा माझा स्वभाव. पण आईचा स्वभाव मात्र जसं आईंनी सांगितलंय ना, त्या पद्धतीचा होता म्हणतात आणि आहे. आईचा स्वभाव. पण माझा आईंच्या तत्वात न बसणारा असा स्वभाव. पण आईंनी खूप जवळ घेतलं म्हणतात आणि लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर एक थोडे दिवस आणि लग्नातसुद्धा तुम्हाला सांगू ते लग्नसुद्धा इतकं गमतीशीर आईंनी जुळवून आणलं म्हणतात त्या. अ, आम्ही म्हणतात काही असं ठरलेलं नव्हतं, की हे स्थळ म्हणजे बघायचं आहे वगैरे. असंच खूप दिवस ते लागलेलं होतं म्हणतात की मुलगी तुमची दाखवा वगैरे. म्हणजे दाखवा म्हणजे जे मध्यस्थ होते ना, ते बरेच दिवस म्हणत होते, "एक स्थळ आहे, एक स्थळ आहे. बघा चांगला आहे, मुलगा चांगला आहे, घरचे चांगले आहेत, माणसं चांगली आहेत, सर्व्हिस चांगली आहे." असंच ते बोलत होते म्हणतात. "हां, बघूया, बघूया." माझे बाबा पण असं करत ते बरेच दिवस राहिलेलं होतं म्हणतात. आणि ते एकदा असंच ठरलं, हां, येऊ देत. आणि बरोबर गुरुवारी म्हणजे आम्ही जाणून-बुजूनच गुरुवारी बोलवलेलं म्हणतात. ते काही असं हे नाही. जाणून-बुजून आम्ही गुरुवारीच बोलवलेलं होतं. तर तुम्हाला सांगू ते त्यांनी बघितल्या-बघितल्या मला पसंत पण केली आणि तुम्हाला सांगू एका तासाच्या आत ते हे पण झालं म्हणतात आमचा साखरपुडा पण. एका तासाच्या आत. त्यांना आईंच्या मार्गातले आहे, आम्ही असं-असं करतोय हे बोलणं वगैरे झालं. आम्ही पसंत पडलो, आमच्या घरातल्यांना ते पसंत पडले आणि लगेच माझा साखरपुडा पण. तुम्हाला सांगते म्हणतात, माझ्या आई-वडिलांना तयारी करायला सुद्धा त्यांनी हे केलं नाही. काही नको, काही हे नाही. त्यांनी जाऊन माझे बाबांनी ते जाऊन त्यांनी साडी वगैरे सगळं आणि मग माझे मावशीला वगैरे आईनं कॉल केला. ज्या रिलेटिव्हजनी आम्हाला तसं धुडकावून लावलेलं होतं, त्यांनासुद्धा आईनं कॉल केला बरं का. म्हणतात त्या. आई माझी अशी होती ना, वडिलांनी न सांगता तिनं ते वडील त्यांच्यासोबतच गेले. वडिलांना न सांगता तिनं त्यांना कॉल केला, की असं-असं अचानकच ठरलंय आणि तुम्ही येऊ शकताय का वगैरे. लांब-लांबच होते पण संध्याकाळपर्यंत वगैरे येऊ शकताय का? असं त्यांनी हे केलं. त्यावेळेला त्यांनी काय बोलले नाहीत, "नाही आम्हाला काही जमणार नाही" वगैरे बोलले. पण माझ्या मावशीच्या मनात, "अगं हे एवढ्या तडकाफडकी हे करायला लागल्यात, काही फॉल्ट वगैरे आहे का बघ बाई." असं मावशीच्या मनात आलं आणि ते बोलले. आणि मग आईच्या मनात धाकधूक. "अरे होय, इतकी गडबड करायला लागलेत हे. काही फॉल्ट वगैरे आहे का मुलांमध्ये किंवा ह्यांच्या परिवारामध्ये काही हे आहे का? असं कसं हे लोकं हे करायला लागलेत?" मग आई घाबरली एकदम म्हणतात. आता काय बोलायचं तर काय आहे आणि आपण पण तडकाफडकी निर्णय घेतलाय, हां ठीक आहे म्हणून आणि ते आपण म्हणतो ना साखरपुड्याचं साहित्य आणायला, ते ते सगळेजण गेलेले होते आणि मग आईनं मला बोलवली आणि त्यांच्यातल्या 1-2घी बायका होत्या त्या बसलेल्या होत्या. आई मला बोलवली आणि मला बोलली, "मावशी अशी-अशी बोलते गं." तर मग मी पण घाबरले म्हणल्या. हां, मला पण एकदम ते पटलं, की हां, हे एकदम एवढं तडकाफडकी. तर मग मी म्हटलं म्हणतात माझ्या तोंडून अचानक गेलं, की "काही नाही आपण जर काही असेल ना, तर आई बघून घेतील मग."
आणि आईंवर सोडायचं. आणि मी माझी आई लगेच आईंच्या जवळ गेली आणि माझ्या पण लक्षात आलं नाही. पण तुम्ही सावरून घ्या हे, जे काही असेल ते. जर योग्य नसेल तर आत्ताच काहीतरी कारण घडू द्या आणि हे मोडू द्या. मला भीती वाटायला लागली वगैरे असं ती आईंशी बोलली म्हणतात. आणि तुम्हाला सांगू तरी साखरपुडा झाला. पण साखरपुड्यात आई फारशी नंतर उत्साही नव्हती किंवा मीही उत्साही नव्हते. मलाही भीती वाटत होती. पण साखरपुडा झाला त्याच्यानंतर आम्ही भेटलो. 3-4 वेळा भेटलो. लग्नाची तारीख पण लवकरचीच धरलेली होती. एक 2-3 महिन्यातच आमचं लग्नाची तारीख. पण त्या काळामध्ये मात्र मग वडिलांनी चौकशी भरपूर केली, की बाबा साखरपुडा जरी झालेला असला तरी मोडता येईल. काय तसं वाटलं. पण चौकशी केली, काही नाही, सगळं व्यवस्थित होतं घरचं वगैरे ते. ते ते आईंनी हे करून आणलं. पण इतक्या गडबडीत, की आमच्या वडिलांचा पैसासुद्धा खर्च व्हायला नको वगैरे. पण त्या लोकांनी तुम्हाला सांगू येताना म्हणजे सगळं म्हणजे ज्यावेळेला गेले ना तर म्हणजे सगळेजण साखर ते काय म्हणतात साखर साडी वगैरे ते आणण्यासाठी जे गेले ना, तर त्यावेळेला त्यांनी स्वतःहून दागिना घेतला म्हणतात मला. म्हणजे अंगठी वगैरे त्यांनी सोन्याची तिथून लगेच घेतली म्हणतात. आणि बाबा म्हणजे माझ्या बाबांना तेवढं कळलं नाही, की आपण पण घ्यायला पाहिजे वगैरे, असं त्यांना काही लक्षात आलं नाही. पण त्यांनी म्हटले सुद्धा नाहीत, की घ्यायला तुम्ही पण एक घ्या किंवा बाबांनी घ्यायला पाहिजे होती. पण ते त्यांनी घेतली नाही म्हणतात अंगठी वगैरे. आणि मग ते आल्यानंतर आईनं त्यांना परत हे करून मग परत ते अंगठी वगैरे आणायला लावली. त्या गोष्टी झाल्या. पण तुम्हाला सांगू म्हणतात इतक्या गडबडीत झालं की ज्याच्यामुळं माझ्या बाबांचे खूपसे पैसे वाचले म्हणतात साखरपुड्यात, की जी नको असणारी लोकं दाराला येऊ नयेत ती तजवीज आईनीच केली म्हणतात. आणि खूप साध्या पद्धतीने साखरपुडा झाला, खूप पैसा नाही गेला, काही नाही. त्याच्यानंतर मग आम्ही फोटोशूट वगैरे नंतर केलं सगळं म्हणतात. पण आईनी खूप लवकर हे केलं. लग्नात सुद्धा मला खूप वाटत होतं, की जे नको आहेत ना ती नको लोकं. ज्यांना आपण नको आहे ना, ती लोकं नको माझ्या पण कार्यक्रमात. पण त्या आईंनी तशी पण जुळवणी करून आणली म्हणल्या. ती लोकं नाहीच आली म्हणल्या. ज्यांनी मला नको होते ना, ती लोकं नाही का माझ्या लग्नात आली. लग्नानंतर थोडेसे दिवस होते म्हणतात, त्रासाचे होते. पण ते थोडंफार चालू राहणार म्हणतात. तर ते होते थोडेफार. पण आता सगळं व्यवस्थित आहेत म्हणतात. त्या आईंच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे मेन माणूस आपला नवरा आणि आपले सासू-सासरे आपल्या बाजूनं असले, की बाकी गोष्टी जास्त लक्ष नाही द्यायच्या म्हणत होत्या त्या. तर मी तेच करते. बाकीच्या मग गोष्टींकडे जास्त नाही लक्ष देत. पण आईनी खूप जवळ घेतलेलं आहे. सासूबाई माझ्या आईंच्या मार्गात आलेल्या आहेत म्हणतात. माझे मिस्टर आईंचं करायला लागलेत. त्यामुळे खूप म्हणजे मला माझा प्लस पॉइंट तोच आहे म्हणतात आयुष्यात, की ह्या 2-3 व्यक्ती माझ्यासोबत असल्या म्हणजे मला बाकी कोणाची काही गरज नाही म्हणतात. आणि ते आईंनी करवून घेतलं म्हणतात. जरा थोडेसे सुरुवातीचे दिवस वाईट होते, पण आता खूप सगळं व्यवस्थित आहे म्हणतात आईंच्या कृपेनं. तर असेच छान-छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.